नमस्कार मित्रांनो आता आपण समृद्धी कॅटल फीडच्या गोट्यावरती आलेलो आहे मित्रांनो. आज खरं म्हणजे विठ्ठल नाना आणि अजय शेठ हे आलेले आहे समृद्धी कॅटलच्या गोट्यावरती आणि बैलांना त्यांनी व्हिजिट केलेली आहे. तेच म्हणले आज येणार आहे या, मग आलो आज त्याला गोट्यावरती. तर विठ्ठल नाना नमस्कार. नमस्कार. कसं काय येण्याचं कारण काय? आज येण्याचं कारण म्हणजे असं की 14 वर्षाचा बैल सर्जा म्हणून आहे. हां ते बैल आज लय दिवस झालं पाऊसने म्हणतो आपण बघायला जाऊया. हां ते आज म्हणलं चला म्हणलं आज सर्जा बैल आपण यंदा किती सर्जा बघायला जाऊया. 14 वर्ष 7 बैलाला वर्ष चालू आहे म्हणलं, बैल कसा पोहतीन बैल दिसतोय कसा हे म्हणलं बघायसाठी. पिपळणीकडला बैल बघायसाठी आम्ही आलो नाही पाऊसने. किती वाजता निघाले होते? कसं काय? 12-1 वाजता निघाले होते. 12-1ला. आज मैदान कुठंच नव्हतं ना? नाही, मैदान होतं तिकडे नाशिकला, पण आज आमच्या डोक्यात होती की आज एक बैल बघायला जायचं. काय मग गोट्यावर आल्यावर कसं काय वाटलं? कारण काय माणसांनी वाटते की अजून तो बैल तेवढ्या वयाचा नाही, पण त्याच्या कातव्याच्या म्हणजे शरीर बघून माणसं म्हणते अजून त्या बैला जेवढं वय नाही. पण बरोबर म्हणलं चला आपण जाऊन समोरच बघू. समृद्धी कॅटलच्या गोट्यावरती आल्यानंतर ना कसं वाटलं? एवढी बैल बघून कसं वाटते? बैल भरपूर आहे, ती सेवा व्यवस्थित आहे, सगळं सहकार्य म्हणजे करतात भरपूर बैलांनी. आणि मेन म्हणजे त्यांचा व्हाईट गोल्ड आपला सर्जा. तर काय वाटते सर्जाकडे बघून? सर्जाला बघायसाठी तर आम्ही खास आलो. अजय शेटन ते कुठनं म्हणजे डायरेक्ट नाही, मी गावी आलो एक हप्ता झाला. एक हप्ता. मग विठ्ठल नानांकडे कधी गेलते? आम्ही रोज दोघं एक ठिकाणी, मी गावाला इकडे आले का आम्ही तिकडे, मी तिकडे नंतर ती इकडे येतो, दोघांचे आमचे संगत असतो. आता कोणकोणती बैल आहे गोट्यावरती काय? गोट्यावर तर बरेच बैल आहेत. हे इथल्यागतच झाले असं म्हणते, कॅटल पिढीतच बैल भरपूर झाले. बैल 17-18 बैल झाले तिकडे. मित्रांनो, आपल्याला प्रसिद्ध बैलगाडा मालक अजय शेठ जाधव कलेडोन आज खरं म्हणजे समृद्धी कॅटलच्या गोट्यावर येऊन व्हिजिट करते. आज 15-16 बैल आहे ना तुमच्याकडे आता तिकडं? हो 15-16 आहेत. तर मग आता पुण्याला आले, कसं वाटलं समृद्धी कॅटलचा गोटा? एकदम मस्त वाटलं. आणि सर्जाला बघून जरा म्हणजे वाटत नाही त्याचं म्हणजे 14 वर्ष वय असेल असं. 14 वर्ष असं नॉर्मली बैल तर तो 7 किंवा 6 वर्षाचा कोणी सांगणार. तेवढाचा बैल चांगला ठेवला आहे, मग बैलाला बघून समाधान वाटलं. आणि 4 बैलामध्ये खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक गाठामध्ये एक नंबरचा मानकरी असतो गाठात. ते ऐकून होतो म्हणून तरी तोवर आलोय त्याला बघायला. धावणीला एवढी पण बैल, कारण नानाने बऱ्याच वेळा त्याचं म्हणजे त्याच्याविषयी बोललेलं होतं नाना. आज म्हणलं चला जाऊन त्याची भेटून. आता कोणती बैल आहे आपल्याकडे तिकडं? आपल्याकडे आहेत तेजा, दिवान्या, चिक्या, डिस्को, भोंगा, म्हणजे भरपूर आहे ती. भारत, एकदा 4 सगळ्यांची नावं घ्यायची म्हटल्यावर जरा ती 16-17 झाली आता. 16-17 हो लांब ठिकाणी असते. हो 40गाव, 40 गावला पण आहे का? संभाजीनगर, नाशिक असे तिकडे सेकंड काट्याला नाही. घोडा बैलात पण आहे ती, अशी बैलात पण पळते. बैलगाडा क्षेत्रात कधी बस नाही मग तुम्ही? आता पहिल्यापासूनच आहे. मला वाटतं एक झाली की 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष. कसं आहे क्षेत्र, कसं आहे बैलगाडा? बरं आहे पण कसं बरं पण तेवढं वाईट पण तेवढंच आहे. आता कसं पैसे क्षेत्र झालं त्यामुळं काय. आज पुण्यात आलेले, आम्हाला पण माहीत नव्हतं म्हणजे नाही का, पुणेकरांना जास्त करून माहीत नव्हतं अजय शेठ नक्की. पण आज अजय शेठ पुण्यात येऊन समृद्धी कॅटलला एक व्हिजिट केली. तर आज मॅडम पण आहे आपल्यासमोर, ताई. तर ताई काय सांगसान आज? आज काय नाही, आज नाना पण आहेत भाव त्यांचा. मला तर कायमस्वरूपी म्हणजे 3 वर्षापासून सपोर्ट आहे. आणि अजय भाऊंचं पण आमच्या दोघांची 1-1.5 वर्षापासून ओळख आहे. पण त्यांच्यासारखं शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे मी जर त्यांच्याकडनं कोणता गुण घेतला असेल तर 100% त्यांच्याकडे बघून शांतता आणि संयम काय असतो हे 100% त्यांच्याकडनं शिकलेलं आहे. जसं आम्ही 1-1.5 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं बऱ्याचदा मी पॅनिक होते. म्हणजे लोकांचे आरोप वगैरे झाले की रतिबाबद्दल किंवा इंजेक्शनाबद्दल किंवा वैयक्तिक मी गाडा क्षेत्रात म्हणजे लेडीज आपल्या पुणे जिल्ह्यात कमी आहेत ना, त्याच्यामुळे काही ना काहीतरी आरोप प्रत्यारोप होतात. त्यावेळी मी त्यांच्यावर डिस्कस केल्याच्या नंतर त्यांची समजून सांगण्याची जी पद्धत असते म्हणजे एक मोठा भाऊ म्हणून, तर त्यावेळी म्हणजे त्यांच्यावर बोललं होतं मला एकदम म्हणजे माइंड फ्री होतो माझा. मग खरंच त्या माणसाकडनं बरेच गुण घेण्यासारखे आहेत. म्हणजे आम्ही रक्ताने जरी बहीण भाऊ नसोल तरी पण म्हणजे आम्हाला असं वाटतं की म्हणजे एकमेकांचा सपोर्ट भरपूर प्रमाणात मोठा आहे. त्यांचा मला आहे सपोर्ट. मला समजून सांगण्यात नाही का, काय तुम्ही जे करताय ते योग्य करताय हे तुम्हाला माहिती आहे म्हटलं, तुम्हाला बाकीच्या लोकांचा विचार करण्याची काही गरज नाही. म्हणजे काही शब्द त्यांचे खरंच भारी असतात. आणि अशी माणसं माझ्या आयुष्यात, त्याच्यामुळे मी खरंच म्हणजे लकी आहे. आणि हे सगळं म्हणजे माझ्या सर्जामुळे जोडल्या गेलेली सगळी नाती आहेत.
आज महाराष्ट्रभर कोणत्या पण कानाकोपऱ्यात गेलं तर म्हणजे असं ऋणानुबंध असल्यासारखे रिलेशन होत्या ते माणसांबरोबर आणि म्हणजे एकमेकांवरती विश्वास अजून बरेच काही गोष्टी असतात म्हणजे शब्दात न सांगणारी नाती जुळतात बैलगाडा क्षेत्रामुळं. कसं आहे म्हणजे आता तुमच्या इकडचं जे क्षेत्र आहे ते चक्री क्षेत्र आहे आणि आमच्याकडे 4 बैलांचे क्षेत्र आहे. तर 4 बैलाची तुम्ही शर्यत बघितली आहे कधी? बघतो ना पण कमी. कमी. हां, पण फरक काय वाटतं म्हणजे नक्की नाही का असं? फरक भरपूर आहे. ते क्षेत्र चांगलं वाटतं थोडंसं म्हणजे 4 बैलाचं. आमच्याकडलं काय सगळं आता थोडक्यात पैशाचं झालं. गरिबांचं क्षेत्र राहील नाही थोडक्यात. काही दिवसांनी गरीब दूर होणार आहे क्षेत्रातून. ते पण आता तर नसत चालू जास्त. हो, चालू स्थिती आता सध्या चालू स्थिती आहे ती. की आता गरिबांच्या दावणीला बैलच दिसत नाही. बैलच नसते. बैल नसते त्यांना पायऱ्यांच्या अडचणी भरपूर येतात, परत पैसे मागले जातात, त्यामुळे ते बैल पाठीमाग राहतात. आणि त्या क्षेत्रामध्ये वायदी प्रकार म्हणजे जास्त आहेत. वायदी प्रकार जादा आहे. त्याबद्दल काय सांगतो वायदी सगळं? वायदी थांबली पाहिजे पण तिथं काय ते घेणार देते घेणार घेते त्यामुळे ते थांबू शकत नाही. पण बैल ज्यावेळेस फोकस यायचं म्हणल्यानंतर ना एखाद्याचा गरीबाचा बैल उजेडात यायचा म्हणल्यानंतर ना 1 लाखाचा बैल गाठला का त्याला 5 लाख घालावं लागतात वायदीला. तेव्हा तो थोडा 2 नंबरला येतो. 1 नंबर नाही म्हणू शकत आपण. 2-3 नंबरात पळतो. 5 लाख घालील तेव्हा त्या बैलाला. 5 लाख घालून तेव्हा हां, मैदानी भरपूर असतात. आता आम्ही पण तिकडे 4 बैलात म्हणजे भरपूर फॅन आहे नाही का तिकडचे बैलांचे पण. आता तसा गेलं म्हणाय तर तुमचा खेळ आता चांगला आहे. हां. कारण कसं वायदी तुमच्या भागात विषय नाही. घाटात एकामेकाला प्रेमाना म्हणजे पहिले जी आमच्या घाटावर जी पद्धत होती तीच पद्धत आता तुमच्या इकडे आहे. प्रेमाने एकामेकाला तुम्ही बैल देताय बारी झाली की तुम्ही सगळे आनंद होताय. आणि आमच्याकडे आता तसं नाही. आता पैशाशिवाय विषय नाही तिकडे. एक कोण घेतला 1 लाख रुपयाला तर तो शिकूस्तूपर्यंत 7-8 लाखावर जातो. गोरगरिबाच्यात काम नाही राहिले. ना आता तुमच्या तिकडे चिक्या खूप चर्चेत आहे तिकडे तुमच्या इकडे. आता शर्यती बघतोय सध्या. आता चिक्याचं सध्या ट्रेंडिंग चालू आहे सध्या त्या क्षेत्रात. आता तुम्हाला सांगतो चिक्या आणून 1-2-3 महिने आम्ही झाले त्या बैलाला. पण तो बैल आणल्यास फक्त त्या बैलाची 1 का 2 मैदानच फेल गेले. नाहीतर बैल जिथं जाईल तिथं गाडी बांधून पळतो. मग त्याला काय दूध बीत तसलं काय नाही. फक्त त्या रतिबाच्या म्हणजे समृद्धी कॅटलफीडचं जे पेंड आहे भरडा आहे ह्याच्या जेव्हावर ते बैल पळतो. आणि अजून त्यानं आम्हाला आणून काय खालीपणा दिला ना अजून दुसरा खोंड आहे ते. आता किती दिवस चालू आहे समृद्धी कॅटलचं तुमच्याकडे? माझ्याकडे जवळजवळ आत्ताही 2-3 वर्ष झालं चालू आहे. हां. माझ्याकडे चालू आहे. भाऊंच्या तिकडं म्हणजे तिकडे जी लोक येते नाटपाडी साईडची त्यांच्यासाठी कळलो नाट ठेवले. आता भरपूर जणांचा असा विषय असतो हा रतीब चांगला तो रतीब चांगला. भरपूर जणांचे ट्रोल पण येतात अशा विषयावरती. आता काय जण म्हणतात की इंजेक्शनानं बैल पळतो यानं पळतो. बैलाला खाणं मजबूत पाहिजे. आता पैलवान जर आपण जे कुस्ती पैलवान करतोय त्या पैलवानला जर तुम्ही दूधच नाही दिलं तर तू कुस्ती कशी करणार आहे? का त्याला इंजेक्शन द्यायला ते कुस्ती याचं खुराकाचं? तसे बैलांना जे आहार आहे महत्वाचा पेंड वय असं काहीच मिळत जे चारताय तो त्याला भरपूर भेटला पाहिजे त्याच्या ताकदीप्रमाणे तरच त्याला ते पुढं ते हे करणार नाही. इंजेक्शन आणि आता इंजेक्शन कोण बी आज म्हणून मी मारलं इंजेक्शन तो म्हणून मी मारलं. इंजेक्शनानं बैल पळत असते तर मग कुणी बैल पळवली असते. इंजेक्शनानं बैल पळत नाहीत. भरपूर जणांचं असतं की इंजेक्शन नाही. आता नवीन ट्रेंड चालू आहे इंजेक्शन नक्की काय आहे इंजेक्शन? आता कसं होतं माहिती आहे का? समजा आता काय समजा काही टायमिंगला आता समजा ह्या गोट्यावर म्हणा माझ्या गोट्यावर अजून कोणाच्या गोट्यावर कसं आहे माणसं सांगू शकत नाही आपण तसं जनावराचं सांगू शकत नाही. ते मुख्य जनावर आहे ते. जर समजा एखादा आजारी पडलं आपण एका डॉक्टर आला तिथे गेले म्हणा हे बघायला डॉक्टर वा इंजेक्शन करायला असं करा म्हणजे त्या बैलाला आपण दावायचा म्हणजे चांगल्यानं हे समजा पोट फुगले त्याचं व संडास पाताळ करतो या हिशोबानं आपण काहीच खूप समजला आहे. या हिशोबानं बोलायला तरी मानव ते पुढचा ट्रोल करतो की या इंजेक्शन दिलं बैलाला. इंजेक्शन ह्याचं काय नाही. रतिबा वैरण तुमचा रतिबी व्यवस्थित जर त्या चित्राबाला चकमक त्याच्या अंगावर जर असली तर तो सिद्ध करून जाणार की मी मालकासाठी पळतोय म्हणून. रिझल्ट कसा भेटला समृद्धी कॅटलचा आतापर्यंतचा? त्यांनी मला सुरुवातीला माझ्यापाशी निंबाळकराचा सर्जा होता त्यावेळेस त्या सर्जाला त्यांनी दिलं होतं. त्यांनी मला 2 पोती दिली होती आणून. तर 2 पोती आणून दिल्यानंतर तो बैल बी असाच असा तब्येत येत नव्हती त्या बैलाला. आणि त्यानं रतीब दिला. मी त्यांना 9व्या दिवशी फोन करून सांगितलं म्हणलं बैलाच्या अंगावर चकमक यायला लागली. मग तिथनं मी त्या बैलाची रतीब चालू केलं. आता जेवढी मैदानी नाही ती बैल 16-17-18 बैल सगळ्या बैलांनी ती रतीब चालू आहे.
भरपूर पाहिलं म्हणजे आता नाव कोणाच घेत नाही, आपण कोणाच्या गोट्यावर जात नाही. सांगा, भरपूर जणांचे आता आमच्या भागात की रतीब नेते लोक, पण त्याचा एक जे रतीब नेते अजून त्याचा बैल तर फेल नाही. आणि आता समृद्धी कॅटलच्या गोट्यावरती आणि गोट्यावरती पण तुम्ही बघितले तो तेच फीड चालू आहे समृद्धी हो, तेच स्पीड चालू आता आपल्या समोर त्यांनी चाललंय. फिटनेस कसं वाटते बैलांचा? फिटनेस बैलाला आता आमच्या तेजाला ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस तेजाला सुरुवातीला 10 लिटर दूध चालू होतं, सकाळ 5 संध्याकाळ 5. आम्ही त्या दोघांनी भावाने विचार करून दूध बंद केलं त्या बैलाचा. आता त्या बैलाचा फिटनेस सगळा येऊन बघायचा, लोक त्याकडे बघत उभं राहते, त्याचा फिटनेस आलाय त्या बैला. पहिला मालक सुद्धा त्याचा म्हणतो एवढा फिटनेसच्या बैलाला आला कस का, मग त्याला धावलं मला आमच्याकडे रतीब खात ना. आता तो बैल तुम्ही किती जेवढा पुढे ठेचाल एवढा खातो रतीब. आता जास्त यंग जनरेशन या क्षेत्रात येते, नवीन बैल घेतली जातात, तर त्यांना कसा संदेश असेल तुमचा? त्यांना एकच माझं म्हणणं आहे की पैलवान तुम्ही आधी घरी चांगला बनवा. पैलवान जर मजबूत बनला तरच तुमचं पुढं हे होणार आहे, म्हणजे फळ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही त्याला खाया घालायचं कमी घालचाल आणि तिकडे वायदीवाले हिंदी देत बसाल, असं काही करीत बसू नका. तुमचा पैलवान महत्वाचा खट्ट बनवा. तालिमीला याला घरी पैलवान बनवा, त्याच्यानंतर तुम्ही करा. इंजेक्शन आणि यांना काही बैल पळू शकत नाही ती. भरपूर जणांच्या पण अशा हे होतात नाही का, की 1 नंबरमध्ये जी बैल पाळतात त्यांना इंजेक्शनच असतात. नाही असं काय नाही. इंजेक्शनाने बैल पळवत असले मग कोण बी आणून इंजेक्शन देऊन म्हातारे बैल पळवली असते माणसाने पळवायची म्हणजे. ज्याच्या धमक्यामध्ये तो हा, धमक पाहिजे बैलात बी. बैलाला त्याचा हार जर टायमिंगला भेटला भरपूर तर त्याचं हे होणार आहे. आता तिकडे कोणत्या बैलांना चालू आहे तुमच्याकडे समृद्धी कॅटल? तिकडे भरपूर बैलांनी चालू आहे. भरपूर ना? हो, भरपूर बैलाला. गोटच्या सर्जाला सुद्धा नेते. आपलं फक्त एक आहे की कोणा सगळ्यात महत्वाचं ते आम्ही आमचीच बैल दाखवतो, म्हणजे नानांची आणि माझी. कसं कोणाच्या बळ असं कोणा एखाद्या गोट्यावर जावा ही करा समजा. आता काय जण काय करतात, आमच्या तिथं देतेत रतीब, म्हणजे असं काय जण गोट्यावर लिहून देते, ती घेतेत रतीब चारतेत मस्तराज न्यायला. पण आपण त्यांना त्याच्यामुळे आपण कोणा गोट्यावर जात नाही. तुम्हाला जे पसंत पडला तीच माणसं माझ्याकडून रोज येऊन रतीब नेते. म्हणजे प्रत्येक 8 दिवसाला कोणाची एक बैल आहे तो 8वी 9वी दिवशी पोतन घेऊन जातो. कलडोनात बी तसं. आता 8 पाडी पंढरपूर टेंभुर्णीपासून कलडोनात नेऊन नेते. इकडे कराडपेठ नाका इस्लामपूर ह्या साईडनं येऊन नेते आपल्याकडूनच. मित्रांनो, प्रसाद ठाकूर पण आलेले समृद्धी कॅटलच्या गोट्यावरती. आज बैल बघितलेली आहे, याच्या आधी पण एकदा व्हिजिट केली त्यांनी आणि आता परत आलेले. आणि तुम्ही बघितलंच असं आता लेटेस्टमध्ये बकासूरचं ज्यावेळेस लोखंड काढलं त्यानंतर खूप त्यांना फोन गेले होते. आणि नानांच्या पण गोट्यावरती व्हिजिट केली त्यांनी, तर तिथं चिक्क्याचं वगैरे त्यांनी टेस्ट केलं त्या त्यावेळेस चिक्क्या ते ज्या सगळ्यांच्या टेस्ट केल्या त्या. त्याच्यानंतरनं पण त्यांना खूप कॉल आले, तर ते आज आलेले समृद्धी कॅटलच्या गोट्यावर. प्रसाद नमस्कार. नमस्कार. काय आज गोट्यावर आल्यावर कसं वाटते? काय इथं काय आता बैल बघितल्यावर लगेच कळते काय नाही, नाही का, रिझल्टची. कसं आहे रिझल्ट, कसं यांच्याकडून रिझल्ट कसे येतात आता पुन्हा? आता सर्जन यांचं ज्यावेळेस लोखंड चेक करायचं होतं त्यावेळेस मी एक दिवस रात्रीचा आलतो. एवढ्या थंडीत एवढी चमक पाहिल्यावर माझं आणि ताईंचं बोलणं झालं पहिल्यांदाच. एवढ्या थंडीत म्हणलं एवढी बैल चमकतात नाही का, रात्रीची लाईटीत अशी चमचम करीत होती. मग आमचा दुपारी 1-1.5 तास फोन झाला. म्हणलं ताई आपण याच्यात जर अजूक जर काहीतरी ऍड केलं तर म्हणले का तुम्हाला काय वाटते? म्हणलं आपल्याला शेंगदाणा पिंडीत थोडंसं करायचे. मग आम्ही कोरडे डॉक्टर, मुळूक डॉक्टर आहे, सगळ्यांचं एकत्र बसून विचार केला. म्हणलं आपण जर नॅचरल खाद्य, आपण पहिले कसं लोक शेंगा चारीत होती, मग त्यातनं फॉस्फरस विटॅमिन मिनरल जे काय लागतंय शरीराला ते संपूर्ण भेटतंय ना, आणि नॅचरल, त्यात केमिकल काय नाही. मग असं ठरलं आमचं. मग ताईंना थोडंसं आम्ही सांगितलं असं. मग त्यांनी ते केलं, आम्हाला दाखवलं, घरी आणून टाकले. आता माझ्याकडनं भरपूर पेंडी गेली, 40 पोती गेली, मला पुरल्या नाही ते द्यायला. आता आम्हाला दाखवायला इथं गोट्यात पेंड शिल्लक नाहीये, मग इतकी त्या पेंडीला मागणी. आम्ही पण आलतो त्या दिवशी, तर तुम्हाला विचारलं होतं पेंड कर काय नक्की, हा, सांगितलं होतं तुम्ही. आणि ते बरेचसे विचारतात नाही का, दैवत सर्जेराव नाव आहे त्याच्यावर पेंडीवर. हे पेंड आता बनवायचा दृष्टिकोन आमचा आहे, पण आता त्या बैलाचे एवढं हे तर नाव ते त्याच नाही का बॅगवर, असं काय नाही. ते विचारतात नाही का बॅगी असं यांचं आहे का, म्हणजे आमच्या अभ्यासातून आम्ही ते केलेलं आहे. खरं जर बघितलं आपण बाजारातल्या ज्या पेंडी बघतो त्या तेलकट नसतात, पण ही पेंड मी ज्यावेळेस हातात घेतली तर ती खूप तेलकट निघली, असं हाताला तेल लागलं. आता मी जिथं ठेवलंय माझ्याकडे तर रोज कितीतरी गाडा मला घेतात, असे फरशीवरनं नाही का तेल चालू आहे त्याचं, इतकं तेल आहे त्याच्यात. आणि आपण पेंट कशासाठी देतो,
तेल पाहिजे म्हणूनच देतो ना. बाकीच्या पेंडीमध्ये तेलच नाही, सगळा चौथा आहे. काय नक्की कंटेंट काय त्यात आपल्या पेंडीमध्ये? ओरिजिनल शेंगदाणे दिलेत, बाकीचं कंटेन्स काय नाहीये. आता हा जो व्हिडिओ समजा आम्ही आता तुम्ही पण दाखवा युट्यूबच्या माध्यमातून, जो कोणी दुसरं कोणाला असं वाटत असेल की आम्ही वरून तेल मारतोय किंवा काय करतो, तर त्यांनी तो प्रयत्न 100% करून बघावा. आम्हाला विचारण्यापेक्षा त्यांनी तो प्रयत्न करावा की वरून तेल मारल्याच्या नंतर पेंडीला तेल राहते का, किंवा तसा व्हिडिओ आमच्याकडे, तसा बाकीच्या कंपन्यांनी डायरेक्ट तशी पेंट तयार करताना त्यांनी पण तो व्हिडिओ दाखवा. पांढरी पेंडी कधीच ओरिजिनल पेंडी नाही, आम्ही काढताना डायरेक्ट व्हिडिओ घेतलाय, सामने आलं तर आम्ही काढून दाखवू, असं काय नाही. आणि असं पण नाही का मी काय ताईंची जाहिरात करायला काय हालोय, तसला काही विषय नाही. हे मी स्वतः माझ्या यांनी नाही का, आम्ही 2-3 डॉक्टरांनी मिळून म्हणलं आपल्याला जितकं हे देता येईल म्हणजे प्रत्येकाला तेवढं द्यायचं. आणि आता काही ठिकाणी नाही का अपोवा त्यात, इथं इंजेक्शन आहे हे, असं काही नाहीये. इंजेक्शन देऊन नानांनी सांगितलं म्हातारा बैल पळावता आला असता, असं काय होत नाही. जे आहे ते आता बैला का बघितल्यावर 7 वर्षाचा बैल वाटतोय, 7-8 वर्षाचा बैल. केवळ खाणं मजबूत असल्यामुळे बैल तसा आहे. आता हे वासरू जर बघायला गेलं शेजारचं, तर त्याला झालेल्या वासराला जे बाळसं असतं तसं शरीर आहे त्याचं आत्ता. म्हणजे असं आहे ते. खाणं चांगलं असेल का काही नाही लागत, इंजेक्शन नाही लागत, काय नाही लागत. नाना खरं सांगायचं म्हणजे बैलगाडा मालकीन ताई, आणि प्रत्येक गाठामध्ये 4 बैलाचं ज्यावेळेस ज्यावेळेस गाठत असन, कोणती पण बैल असन धावणीची, त्यावेळेस प्रत्येक गाठामध्ये असतात. आणि जसं तुमच्या तिकडे क्षेत्रामध्ये उर्मिलाताई गायकवाड येतात मैदानामध्ये, तसं आमच्या 4 बैलामध्ये ताई तिथं हजरच असतात. आणि ज्यावेळेस आळात जाईन त्यावेळेस सर्जाला नसते हाका जरी मारली तरी जागा उभे राहतो सर्जा, नाही का आमच्या इकडे 4 बैलामध्ये. तर तुमच्या इकडचं कसं आहे आज बैलगाडा क्षेत्रामध्ये ताई आलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगता? बैलगाडी क्षेत्रात आता कसं जास्त महिला आहे, दिसत जी नाही आपल्याला. आता आम्ही ड्रायव्हर आहे, आम्हाला बैल मारतो, व अजून कोण जे सांभाळणार आहे, हाणणार बैल आहे त्याला बैल त्याच्या मागच लागतो. आणि जे घरी सेवा करतात त्या बैलाला नुसते आवाज दिला तरी बैल पळत त्या माणसापाशी येणार. आता आमचा तेजाचंच उदाहरण तुम्हाला सांगतो. आमची मंडळी घरी सगळी हँडल करते त्या बैला, जरा ती विचारती असं. आता जरी एका कासऱ्यावर बैल तुम्ही मारला तरी तिला मारत नाही. आणि ते आड्यावनं जरी आला शर्तीवनं बैल घरी आला तरी गोहान जारणार पहिला आणि मगच बैलात जाणार गोट्यात. रती बी चारणार, किती उशीर झाला तर रती. कारण का तर ती सेवा करतात त्याची, त्याच्यामुळे त्यांना आवाज दिला व माया जी लागलेली असते ती, त्याच्यामुळे मायाच्या पुट्टी तो बैल त्यांच्यापाशी जाणारच. नाना प्रसाद शेट आलते गोट्यावरती लोखंड काढायला आपल्या इकडे, तर तेजाचं वगैरे केलं ना टेस्टिंग? हो, तेजाची केलं तर, चिक्याचं केलं तर, भोंगा म्हणून आहे त्याचं टेस्टिंग केलं तर. काय काय निघालं म्हणजे ते खडी निघाले होते बैलाच्या पोटात. कडे निघालं. हां, बैल म्हणजे फ्रेश मोकळा केला सगळ्यांना. बैल त्याने पूर्ण मोकळा केला. रिझल्ट काय भेटले? तर ते रिझल्ट त्या बैलाचा म्हणजे जिथनं त्यांनी हे केलं तिथनं रिझल्ट 1 नंबर आला त्यांचा बी. आराम किती दिवस हो, होता कारण त्याला? ती समृद्धी कॅटल फीडचं म्हणले की ती सरळ म्हणतात की ही या तारा ही असं काही शक्यतो घावत नाही. म्हणजे त्याने आता बरीच ठिकाणी ती करतात. आता मला लोक भरपूर जण नंबर मागतात त्यांचा, तर मी आता त्यांना नंबर बी त्यांचा सांगायला लावणार आहे. म्हणजे ती बोलतील नंतर ती. म्हणजे ट्रोल होतात असं? हो, ट्रोल करते ती. आता काय जण कशी म्हणतात लेडीज आहे म्हणून बाजू धरून बोलतोय का काय, असं लेडीज मूळ बाजू धरून. कारण ज्या आपल्या नंदीला त्याच्यापासून ताकदीला याला शरीराला त्या मानावते, त्याच्यामुळे आपण तो हे करतोय, प्रोडक्ट चारतोय त्या ह्याला. म्हणजे आपल्याला त्याचा काही रिझल्ट नाही नसता तर आपण ती चारू शकत नाही म्हणून आपण ती जाहिरात बी करू शकत नाही. बैल आता कसे ओके आहे ना सगळ्याला? बैल सगळ्यात तसं 18 बैल टोटल ओके आहे. आता ते जे आमचा सायदा ते अजून ते दुसऱ्या चौशागत दिसतो बैल, निघता बैल फ्रेश आहे अजून. तो किती दिवस आराम दिलता मग हे काढलं माती काढलं? नाही, आराम त्याने एक दिवस आराम द्यायला लावला. माती काढली, काढल्यामुळे हा, 1 दिवस आराम दिला आणि जाऊन त्यानं पाचवडला 1 नंबर केला होता. म्हणजे एका दिवशी किंवा पोरतीनं पाचवडला जाऊन 1 नंबर केला. तसं शेट आता लोखंड काढल्यानंतर ज्यावेळेस व्हिडिओ काढतात लोक तिथं, त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया वगैरे तुमच्या तिकडं? प्रतिक्रिया येतात, पण आता नाही का म्हणजे बऱ्याच शर्यतीबात सापडतं ना असं लोखंड. तर रनर आता हा तर मी सगळा 1 तासभरात गोटा चेक केला होता. ज्यावेळेस एका बैलात नॉर्मली गाडीचा कुठंतरी पत्रा चाटलेला असेल पिकअपचा, तो एकाच सापडला होता. त्याला पण म्हणजे रिझल्ट आलं, पण असं काय म्हणजे सापडलं नाही का. म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव चाकणमध्ये बापू गायकवाड म्हणून ताईंकडूनच वाटतं रतीब नेतोय, त्यांनी माझ्याकडे आला. मला म्हटला शेत बैल चेक करायचे, म्हणलं मला काय प्रॉब्लेम वाटत नाही का याच्यात.
म्हणला का बरं? म्हणलं काय माहीत. मग नंतर मी म्हणलं बापू कसं काय रे? मग मला म्हणला तुम्ही नाही का म्हणजे आपला रतीब आहे याच्यात. म्हणजे थोडक्यात मी स्वतः तिथे फीड कंपनीवर गेलोय, पाहिले मॅग्नेट नाही का पूर्ण हे करून ठेवलेले. आता बाहेर समजा एखाद्याने खाल्लं दुसरीकडनं जाऊ शकतं नाही का, असं नाही की जाणार नाही, पण यात तरी असं नाही म्हणजे आढळलं. ताई आता हे पण येऊन गेलेत गोट्यावरती, काय वाटते बैलांचं आता? नाही, प्रसाद भाऊ आल्याच्या नंतर तर काय म्हणजे अडचणी काय नाहीये आम्हाला. फक्त एक साईचं टेन्शन येत होतं थोडंसं. अंग नव्हतं धरत गोरा जेवढं पाहिजे तेवढं, मग त्याला थोडंसं निघले आणि बाकी तर काय कोणाला काही निघलं नाही. पण तरी वरती म्हणजे वरच्यावर मार्गदर्शन आम्ही घेतच असतो, जेवढं आपल्याला बैलांच्या बाबत शक्य होईल तेवढं आम्ही मार्गदर्शन 100% सगळ्यांकडनं, म्हणजे नानांकडनं असू, अजय भाऊंकडनं असू, बैल चोळणारा अजून कोण नवखे माणसं दिसले तरी आम्ही त्यांना विचारत राहतो वरच्यावर की आपल्याला काय म्हणजे लक्षणं काय दिसल्यावरती काय करता येईल. सगळं खुराकावरतीच डिपेंड नसतं, अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टींवरती डिपेंड आहे. तुम्ही बैल कसा जुळवलाय, वरती आळ्यात काय तुमचा बैल पिळलाय का, किंवा यांच्या इकडे गेल्यावर मैदानात नंतर पुढं काय बैला लागलंय का, नेमकं सगळं ह्या सगळ्या बारीक सारी गोष्टी असतात. पण आम्ही तर आमच्या रतिबाबद्दल 100% मी स्वतः 60 ते 70% गॅरंटी देते. कारण का आता माझा सर्ज जो आहे तो 2021 पासून आज 2026 आता चालू आहे, तेव्हापासून सातत्याने पळतोय. माझं सेकंद नाही तोडत, पण प्रत्येक गाठात माझ्या बैलाची बारी असते, याचा अभिमान मला सगळ्यात जास्त आहे. आणि राहिला म्हणजे लोकांचं ट्रोलिंग करण्याचा प्रश्न आहे की 1-2-4 जण काय आहेत कार्यकर्ते उलटे पालटे थोडेफार चर्चा करतात की ह्या आंबोनानी बैल बाबा बाद होतात किंवा काय होतात. मग आमची तर पळायलाच नव्हतं पाहिजे. जर रतिबाणी जर बैल बाद होती तर मग माझी पळायलाच नव्हती पाहिजे. आज माझी एवढी दावण भरली म्हणजे 100% माझ्या सर्जाचा आशीर्वाद आहे म्हणूनच माझी दावण भरली ना. आणि सातत्याने माझं 4 वर्ष झालं तोच पळतोय. अजूनही मला त्याच्या जीवावरती 2 ते 3 वर्ष मला काही काळजी वाटत नाही. माझं 99 होईल 98 होईल मला काही काळजी नाही, पण तो 100% माझ्या नावासाठी पाळणार हे मला माहिती आहे. कारण आम्ही उलटे पालटे कुठं नाही करण्याच्या भानगडीतच पडत नाही. जेवढी आमची वारी होईल त्याच्यात आम्ही समाधानी असतो. आणि आज त्याच्या रूपाने माझे पाठीमागं 5 नंदी पाळणारे म्हणजे चांगल्या प्रकारचे तयार झाल्यात सर्जाच्या गळ्यात पळून त्याचा आशीर्वाद घेऊन. आणि त्याचा आशीर्वाद फक्त बैलांच्या वरती नाही तर माझ्या सगळ्या कुटुंबावरती त्याचा आशीर्वाद आहे. त्याचा पण सार्थ अभिमान आहे मला. हनुमान शेठ नमस्कार. नमस्कार. काय आज समृद्धी कॅटलच्या गोट्यावरती आले, बैल बघितले तुम्ही? वासरं बघताय, बैल बघितली? बैल भारी, एक नंबर बैल आहेत. काय सांग गोट्यावर आल्यावर काय वाटलं होतं? गोट्यावर आल्यावर ताईंच्या गोट्यामध्ये घरची साधं बैल झाल्यात. हां, घरचा ज्यावेळेस तयार करतो माणूस तेव्हा त्याचं प्रेम काय आहे ते ताईंपासून उदाहरण बघायला भेटलं. कसं तर ताईंचा सर्जा मी पाबळच्या घाटामध्ये मी स्वतः निशाणापाशी उभा होतो. खाली येऊन ज्यावेळेस सर्जावर आला आणि ताईंनी सर्जाला आवाज टाकल्यावर सर्जा ताईंपाशी आला, त्याला खरं गाडा मालकीन म्हणतात. आणि पुणे जिल्ह्यामध्ये लेडीज गाडा मालक ही सर्जामुळे दिसायला लागली. तो सर्जा ताईंनी घरी बनवलाय, घरी तयार केला घरच्या गायचा. आणि तो सर्जा आवाज टाकला का ताईंच्या जवळ येतो. हे सामर्थ्य ताईंमध्ये बैलांमध्ये दिसलं मला. आणि हे सामर्थ्य तयार करणं जे घरचा तयार करून जे माणूस त्याला जीव लावतं त्यावेळी तो सर्जाला हाक मारल्यावर सर्जा जवळ येतो, तो सर्जा ताईंचा आहे. आणि शिव पुणे जिल्ह्यामध्ये ना असा सर्जा ताईंका आहे. आणि अशी लेडीज गाडा मालक अशा ताईंचं उदाहरण घेऊन आज तयार व्हावा पुणे जिल्ह्यामध्ये. आणि घरचा तयार केला ताईंनी, याच्यात मला लय मोठा अभिमान आहे. काय आता अनेक डॉक्टर येतात मार्केटमध्ये लोकांना काढण्यासाठी, भरपूर डॉक्टर आले आता नाही? हो, आता भरपूर व्हायरल होते तिकडे तिकडे. आता प्रसाद भाऊंनी बरेच ठिकाणी म्हणजे गेलेत पण गोट्यावरती व्हिजिट पण केलं. आता 2000+ आकडा झालाय. हो, नक्कीच झालंय. भरपूर टॉपचे जे आपले 4 वयातले म्हणा, छकडीतले म्हणा, सगळ्यातले लोकांनी त्यांनी काढलेले. हो. रिझल्ट जवळपास सगळ्यांचे ओके आलेले आतापर्यंत. आणि भरपूर जण विचारतात नाही का, म्हणजे त्यांचा नंबर पण भरपूर जण विचारतात, मला पण विचारतात. आता तुमच्याकडून गेले असेल तर तुम्हाला पण? हा, मला पण कस्टमरांचं जर काय म्हणजे एखादं जर म्हटलं ना बैलाला मला काय अडचण वाटती तर 100% आम्ही म्हणतो की एकदा म्हणजे आता वावा डॉक्टर जे आहेत मुख्य अधिकारी आहेत मुंबईचे ते, तर त्यांच्या त्या डॉक्टरांचं कांड आपण परवा झुपलं होतं. तर मी त्यावेळी त्यांना सजेस्ट केलं की 100% तुम्ही प्रसाद भाऊंना दाखवा. एवढा विश्वास आहे माणसाव. ते एकमेव कारण आहे की ह्यांच्या हाताखालनं मला वाटते की 2000+ बैल 100% गेल्यात. मी पाहते जसं आम्ही कॉन्टॅक्टमध्ये तसे 2000+ बैल गेल्यात. किंवा ते मध्ये जी एक वायर वगैरे ते जर टाकतात ते वायर तुटण्याचं एक उदाहरण आलं होतं. 2-3 घटना अशा आहेत की त्या घटनेवरती आपण नाही बोलू शकत, पण 2-3 घटनातून म्हणजे प्रसाद भाऊनी 2-3 जणांना बऱ्यापैकी वाचवलेलं पण आहे. आज काय त्यांची नावं वगैरे काय आपल्याला इकडे घ्यायची नाही, पण अनुभवी जो असतो शेवट अनुभव. आता नानांचा जसा ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये अनुभव आहे तसा प्रसाद भाऊंचा लोखंड चेक करण्यामध्ये अनुभव आहे. म्हणजे आजच्या मी तर सांगते की आजच्या कंडिशनला भाऊंचा हात कोण नाही धरू शकत, हे 100% खरं आहे.
भरपूर बैल एवढी वाचल्यात की ऑपरेशन करायची पण हा सगळ्यात ते की ऑपरेशन करण्याची गरज नाही पडत. आणि माझं स्वतःचा अनुभव, बरेच बैल कस्टमरांचे पण बैल जातात त्यावेळी कॉल होतो, त्यावेळी विचारते मी पण त्यांना की काय कसं काय वाटलं कसं काय नाही, पण सगळ्यांना म्हणजे रिझल्ट ओके. आणि बऱ्याच जणांचं असं झालंय की 2-3 जण जे नवीन मार्केटला आलते लोखंड चेक करायला, त्यांच्या बैलांना निमोनिया वगैरे झालेत, असे पण प्रकार झालेत. आमचे पण जवळचे 2 कस्टमर आहेत त्यांना पण झालेत. पण आता इथं प्रत्येकाचं स्पेशली नाव सांगणं मला पण योग्य नाही, पण यांचा अनुभव 100% तगडा आहे. आपल्याकडे एक तरसांचा बैल आलता मानमुळशीचा तिकडचा, ते आता मला पूर्ण नाव माहित नाही, पण मी हे करतो नाही का, ओम्याच्या आतून बारी झाली त्याची 23 काहीतरी एकदा. तर तो बैल आपल्याकडे आला आणि त्याने ते वायर चावल्यावर मॅग्नेट गेला आतमध्ये, माझ्याकडनं सुद्धा एकदा आतमध्ये गेल्यावर ती थोडीशी घाबरली माणसं. पण ते जे आपल्याला देवाने स्किल जी कला दिलेली ती अशी सगळ्यांकडे नाही. म्हणजे आता एक डॉक्टर आहेत असे, त्यांचं पण मॅग्नेट तुटलेलं मी जाऊन काढून दिलं, आणि माझं एकदा तुटलेलं मी माझं तर काढलेलंच. असं कोण काढणार आहे मॅग्नेट सोडले हातानं काढून दाखवणारे. म्हणजे जे माझ्याकडे जी कला आलेली आहे ती माझी मला परमेश्वराने दिलेली, त्यामुळे मला काही कोणाची बरोबरी करायची नाही. आणि माझा असा विषय माझं सगळ्यांना माहिती झालेली, मला माझ्या तोंडाने काय माझं लय मोठेपणा नाही करायचा. पण ज्यांना माहिती आहे की माझ्याकडे 10-10 दिवस वेटिंगला थांबून माझ्याकडनंच करून घ्यायचं म्हणून फलटण, सातारा, सांगली त्या भागातनं बैल येऊन इथं थांबलेली आहे. तसंच भाऊ काय होतंय, आता तुम्ही लोकन विकून काढताय, पण हल्ली काय झाले माहिती का, तुमचे आहे ना स्क्रीनशॉट वापरून आहे ना भरपूर ठिकाणी व्हायरल करतात. इन्स्टाला वगैरे एवढे व्हायरल होतात ना की सेम तुमचं शर्ट घातलेलं असतं आणि वेगळंच नाव असतं तिथं, आणि ते दाखवून देतात नाही का. आणि अशा ठिकाणी कसं होतं मग, भरपूर ठिकाणी हे प्रसार झालेला आहे आता मॅग्नेट काढायचा. तर काय सांगता ना याच्याबद्दल, कारण तुमचं नाव वापरतात बरीच जण तिथं. आता ताईंनी मला त्या दिवशी स्क्रीनशॉट टाकले होते, ते मीच काढलेले व्हिडिओ होते नाही का, आणि तिथं खाली लिहिलं तर असं काढून मिळेल. आणि मला नंबर पण होता, हा वरती सासवडचे होते ते स्टेटस, ते भाऊंचे मी स्क्रीनशॉट काढून भाऊंना हे केले होते. तर चुकीचे असं कोणी केलं नाही पाहिजे. आता एक मला फोन आलता का ब्लड चालू आहे नाही का बैलाचं, आपल्या चाकणमधनं जाऊन कराडला काढले. अनिल मुईक नाव आहे बैल मालकाचं, त्याचं आता ब्लड चालू आहे तोंडावाट. माझं बघून कृपया कुणी काही असं करू नका, आणि तुम्हाला जर करायचं असेल तर तुमच्या पद्धतीने करा. म्हणजे कसं आहे नाही का, माझे व्हिडिओ फोटो स्क्रीनशॉट मारून टाकतात असं लोखंड काढून मिळेल. मी माझ्या पद्धतीने कसं काढतोय माझं मला माहिती, त्यामुळं ते काय एवढं सोपं नाहीये दिसते एवढं नाही का. आता एवढी बारी बैल माझ्याकडे वेटिंगला थांबतात, पण त्यांना पण कळलंय नाही का बैल मालकांना की याच्यात काय मूळ काय, माझ्याकडे आल्यावर लगेच कळतं का याच्यात काय कसं होऊ शकतंय. आता हे एकाच जर पॉइझन चालू होतं, आता एक राजुरी बेल्या साईडनी बैल आला होता, तोंडावाट कम्प्लीट पॉइझन चालू होतं. अक्षय कडुसकर डॉक्टर आहे केवळ्याचे, त्यांच्या ओळखीत त्यांनीच ट्रीटमेंट केली त्याला. असे उद्योग काही करू नका. तुम्हाला जर माहिती नसेल, माझं बघून तुम्हाला असं वाटत असेल हे घालतात आणि काढतात, एवढं सोपं नाहीये ते. जर करायचं असेल तर तुमच्या जिम्मेदारीवर, माझे फोटो बिटो कुठं टाकू नका. आणि बैलगाडा मालकांनी बरे ना, ज्यावेळेस मॅग्नेट टाकी ही बाहेरची लोक यांनी आहे ना व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे, कोणत्या माणसाने काढलाय. उगाच आमचं नाव घ्यायचं आणि काही करायचं, याच्यात मजा नाही. कसं आहे, समोरासमोर पाहिलंय ना व्हिडिओ काढा तुम्ही, आणि मग आता कडूची एक म्हैस होती पिंटू डामाले, त्यांची म्हैस 3 वेळा तिघांक नेली चेक कराय, तिघांकडे निघाल नाही, आणि म्हैस पूर्ण 103 टेम्परेचर पकडूनच राहत होती. आले घेऊन मी टाकलं, पहिल्याच वेळेस तार, एक वायसर, 1 रुपया सगळं चिटकून आलं. म्हैस घरी जातो मका बिका खाल्ली 1 कावळाभर, दुसऱ्या दिवसापासून म्हैस पूर्ण क्लिअर झाली. मी डायरेक्ट नाव घेऊन सांगतो मालक कोण आहेत, काय रिझल्ट आलेत. आणि मी आतापर्यंत नाही का, सगळेच म्हणतात रिझल्टचा बादशाह उगाच नाही म्हणत. आपण आतापर्यंत 1200 बैल पळवलेली आहेत, जी कमी होणारी आपण रिझल्ट दिलाय, असं नाही की आपण बळच बोलतोय. ना खरं सांगायचं म्हणजे आता बोलायला नाही पाहिजे, कारण आता मुलाखत पण चालू आहे आपली. समृद्धी कॅटलचे जे खाद्य वगैरे हे करतो आपण, तर तुम्ही पण तिकडे फीड हे करताय, इथं पण दावणीवरती पण चालू आहे. पण अशा भरपूर जण, म्हणजे आता आपण मुलाखती जवळपास आपल्या आता 3-4 मुलाखती झालेल्या आहे गोट्यावरती आल्यानंतर. तुम्ही आल्यानंतर मी येतच असतो काय मी, त्यामुळे मुलाखती होतात आणि तुमची पण भेट होत असते. तर खरं म्हणजे काय करतात की व्हिडिओ कट करतात, त्याच्यात स्क्रीनशॉट वापरून वगैरे त्याचे रील्स बनवतात, त्याच्यावरती येणाऱ्या कमेंट खूप वाईट असतात की खाद्यांबद्दलच्या. तर त्याबद्दल काय सांगतो? कसं आहे, आता कमेंटवाल्यासनी काय बसून कामं नसते, ते आता ती काय बी कमेंट करत राहतात. पण त्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे की आज आता आम्ही बैल जी घेतली, आता जवळजवळ टोटल आम्ही फेली बैल घेतलेली आज
ती बैल आमच्याच गुलाला सारखी मानकी राहते या नाही त्या अड्ड्याला काय म्हणजे आता आमचा तेज आणला त्याच्यानंतर भोंगा आणला म्हणजे ह्या रतिबाच्या जेव्हाच आम्ही सगळे हे करतोय आणि आम्हाला कसं आहे दुसऱ्या कोणा गोट्यावर जायची गरज लागत नाही कारण आमचं ती इथला हे गोटा बी आपलाच म्हणायचं तो बुधमध्ये एक गोटा आहे कलेडोनमध्ये एक गोटा आहे त्यामुळे आम्ही कुठं असं मुलाखती लिहिलं जात ना आपल्याच घरी पहिलवान आपल्या रतिबाना होतोय बाकीच्या दुसऱ्या त्याच्या गोट्यावर जायची की आपल्याला गरज लागत नाही म्हणजे आपलाच घरी पहिलवान आपण स्वतः तयार करायचा अजय शेठ, आपल्या ज्या बैलांना जे खाद्य चालू आहे समृद्धी कॅटल, आता काय होतं माहिती आहे का, नवीन नवीन यंग जनरेशन येतात, कोणी पण येतं, पण त्यांना माहीत नसतं मेन खाद्य कोणतं दिलं पाहिजे बैलांसाठी. आता काही बैल वासरं घेतात तयारच होत नाही, मग ते काय करतात असेच मग विकून टाकतात, हे करतात. कोणता रतीब दिला काय होते हे माहितीच नसते कोणाला. तर आता आपल्याला समृद्धी कॅटल तर तुमचं तर चालूच आहे, तर त्याबद्दल काय सांगसान? कारण आता जी तुमची बैल आहे ती तयार आहे, जे तेज आहे, जो फिटनेस आहे ते बैलांना दिसते. आणि आता तुम्ही पण बघितले, आज पहिल्यांदाच पुण्यात आलेले आणि गोट्यावरचा तर तुम्ही रिझल्ट बघितलाय, काय सांगसान ते खाद्याबद्दल? काय सांगता? खाद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे खाद्य प्रत्येक म्हणजे थंडीत त्यात चेंज असतो खाद्यामध्ये, उन्हाळ्यात चेंज असतो, पावसाळ्यात पण चेंज असतो, म्हणजे वर्षातून 3 वेळा खाद्य चेंज केला जातो. 3 वेळेस चेंज होतं. हां, थंडीत म्हणजे उन्हाळ्यात बैल थंड राहायला पाहिजे, नॉर्मल राहण्यासाठी खाद्य चेंज केला जातो. म्हणजे एकमेव असं खाद्य आहे जनावरांचं. तुम्ही तर भरपूर ठिकाणी फिरताय, आता तुम्ही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे फिरतायचं बिझनेसनुसार, तर तुम्ही बघितलंच असं त्यांनी एमपीत पण मार्केट बसवले रणराजाचं. कारण राज्याचं युपी मध्ये पण एमपी मध्ये पण मार्केट बसवलं. अरे वा, चांगलं आहे मग. कारण तिकडच्या पण माहिती पाहिजे, कारण तिकडची पण बैल भरपूर त्या एमपी बॉर्डर पासून फोन येते ते आम्हाला फ्रँचायझी द्या म्हणून. आम्ही बोलणारा मॅडम शेतात झाले ना त्यांची बोलणार आहे तुम्ही. नाही उलट गेलं पाहिजे तिकडे, कारण माहिती झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि कारण काय होतं की चर्चा झाल्यानंतर मग कळतं की हा गाडा मालक नक्की काय वापरतो बैलांना, तो गाडा मालक काय वापरतो नक्की बैलांना, हे कळलं पाहिजे नक्की. आणि आपण जे बघितले ते आपल्या डोळ्यासमोर डायरेक्ट. कसे आहे तिकडे एमपी युपी त्या ठिकाणी गेलेले तुम्ही, तर तिकडे कसं आहे वातावरण, बैल वगैरे? थंडी जात असते, हां. उन्हाळ्यात भरपूर गरमी असते, इथल्या तिथला भरपूर फरक आहे वातावरण. बैल वगैरे बघितले तिकडे तुम्ही? हो बघितलं, काय फरक वाटतं इकडे आणि तिकडच्या बैला? आहे भरपूर फरक आहे. काय असते नक्की तिकडं, जे आपण जे फीड वापरतो म्हणजे जे शेतामध्ये आपल्यात कसं इकडे मैसूर बैल खिलार बैल चालतो, तिकडे नागोरी, तिकडे नागोरी चालतो नागोरी असतो, जास्त करून. नागोरी तिकडे जास्त नाही, तिकडे टोटल नागोरी म्हणजे नागोरी बैलच तिकडे नागोरी जास्त. बैल. फळ कसं वाटतं नागोरी आणि आपली खिल्लार म्हैसूर आपण म्हणतो, याच्यातून त्याच्यात फरक काय वाटतो? ती बैल आपल्याकडे आली तर पळू शकतो, आपल्याकडे त्या बैलांना आपलं वातावरण नाही सुट होत. वातावरण नाही सुटणार. तुमच्या पण दावणीला भरपूर बैल आहे आता, तर खिल्लार जास्त आहे का म्हैसूर जास्त? आपल्याकडं किल्लरच आहे आपल्याकडे, खिल्लारच आहे जास्त. किल्लर जास्त आहे. खिल्लार जास्त आहे. तेजा पण किल्लर मध्ये, तो मिक्स मध्ये आहे. मिक्समध्ये आहे त्याच्या, चिके खिल्लारमध्ये आहे, आपल्याला डिस्को खिल्लारमध्ये आहे, म्हणजे आता खिल्लार आहेत जात आपल्याला. किल्लर ज्यादा आहे. किल्लरला उन्हाळ्यात काही अडचण नाही येत ना, त्याच्यामुळे ते किल्लरमध्ये हे म्हैसूरला थोडी अडचण राहते. मैदानात कसं असतं मग नियोजन? तुम्ही येता का नाही मैदानात? मैदानात असते असतात कंटिन्यू मैदानात प्रत्येक? नाही, गावी असलो असतो मैदानात. अर्जंट असले की मग तिकडे थांबते. आता एकदा 4 बैलात पण या. 4 बैलात हा, तेच ना, एक पाठवून द्या 4 बैलात. बैलाच्या नावाचा एक बैल पाळणार हा ना, मागच नियोजन झालं होतं ते, पण राहिलं थोडस. घेऊन ठेवला नाही, फक्त ते आता चालू केला की इकडे आम्ही 4 बैला 4 बैला तिकडे अजय भाऊंचं नाव 100% आहे, गाडा करायचंय. नाव करायचं. हा ना. नाही आले पाहिजे एकदा बघण्यासाठी, कारण आम्हाला पण आतुरता असते नाही का, तिकडची लोक ज्यावेळेस इकडे येईन त्यावेळेस वेगळंच जरा आतुरता असते नक्की नाही का, कोणती बैल येणार आहे काय येणार आहे. आपण समृद्धी कॅटलच्या गोट्यावर येऊन आपल्याला मुलाखत घेतलेली, विठ्ठल नाना भेटले, अजय शेठ भेटले, पण ते लई दिवसांनी पुण्यात आलेले आणि मी पण त्यांना पहिल्यांदाच बघितलेलं. कारण आता आपण तेजा वगैरे चिक्या वगैरे ही बैल पळताना लाईव्हला बघतो, पण त्यांचे जे मालक आहे ते आज प्रत्यक्षात बघायला भेटले. आपले जे लोकं काढणारे प्रसाद पण आलते, हनुमान शेठ पण त्यांच्याबरोबर सोबतीला आज आलेले आणि त्यांनी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली. खरं म्हणजे काय होतं, यंग जनरेशन या क्षेत्रामध्ये येतं आणि भरपूर असे गाडा मालक आहे, त्यांना माहीत नसतं फीड कोणतं असतं बैलांना काय असतं.
आणि आज समृद्धी कॅटलचा चांगल्या प्रकारे एक रिझल्ट पण आहे. आज खिल्लार बैल जास्त आहेत बघा धावणीला समृद्धी कॅटलच्या. त्यांचा जो सर्जा आहे तो तर येतोच आपल्या घाटामध्ये आणि आपण बघतो ज्यावेळेस तो घाटात ज्यावेळेस बांधलेला असतो तिथं अवतीभोवती खूप गर्दी असते सर्जाला बघण्यासाठी. तर ती का असती तर त्याचा फिटनेस बघण्यासाठी आणि त्याचं एक देखणं रूप नाही का. कारण बैल आत्ता पण बघितलं तर 14 वर्ष कोणीच म्हणू शकत नाही हा बैल 14 वर्ष. तर आज आपण थोडी मुलाखत घेतलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.